नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनविणार आहोत काशी कोहड्याची गोड आप्पे। चला तर मग लगेचच रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। अगदी 2 थेंब तेलामध्ये आपण ही रेसिपी बनविणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्याकरिता लवकर सबस्क्राईब करा। तर हे बघा, इथे मी घेतलेलं आहे काशी कोहळं। आता आपण हे जे कोहळं आहे याचे छिलके कापून घेऊया, काढून घेऊया आणि हे जे काशी कोहळं आहे आपण कट करून घेऊया। याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। हे बघा, याचे छोटे छोटे तुकडे करून मी हे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये हे तुकडे बुडतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचे आहे, जास्त पाणी यामध्ये आपण टाकायचं नाही आहे। तर आता 2 शिट्या येईपर्यंत शिजवून घेऊया। मंद गॅस ठेवायची आहे। तर हे बघा, आपले जे काशी कोहळ्याचे तुकडे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे। आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे यामधील एक्स्ट्रा पाणी जे आहे निघून जाईल। तर हे बघा, हे चाळणीमध्ये मी काढून ठेवलेले आहे 5 मिनिटं। तर यामधील जे आहे एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे। आता आपण काय करायचं, हे जे काशी कोहळ्याचे शिजलेले तुकडे आहेत चमच्याने अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं। हे बघा, सहजतेने होतात कारण हे शिजलेले आहेत, छान असे सॉफ्ट झालेले आहेत। हाताने सुद्धा करू शकता तुम्ही किंवा चम्मचने सुद्धा। तर हे बघा, सर्व मी असे तुकडे स्मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकूया जवळपास 1 ते पाऊण वाटी गूळ मी किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपण टाकूया इथे गव्हाचं पीठ 1 कटोरी साधारणतः, थोडं थोडं टाकूया आणि अर्धा छोटी वाटी मी यामध्ये रवा टाकलेला आहे आणि थोडं किसलेलं खोबरं आणि विलायचीची पूड टाकलेली आहे यामध्ये। आता आपण हे सर्व साहित्य सर्व छान मिक्स करून घेऊया। तर अगदी झटपट तयार होतात हे काशी कोहळ्याचे गोड आप्पे आणि खायला सुद्धा खूप छान टेस्टी वाटतात आणि बिना तेलाचा पदार्थ आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेत आहे। तर आता रक्षाबंधनाचा सण तर झालेला आहे, आता पोळ्याचा सण जवळ येत आहे। तर तुम्ही पोळ्याच्या सणाला सुद्धा अशा प्रकारे हे झटपट गोड आप्पे बनवू शकता किंवा कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर झटपट आपण हे बिना तेलाचा पदार्थ हा तयार करून खाऊ शकतो। तर हे बघा, आता सर्व मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे आणि आप्पे पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे। यामध्ये मी आता टाकत आहे थोडं थोडं तेल। हे बघा, 2-2 थेंब यामध्ये मी सर्व ठिकाणी टाकत आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची। हे आप्पे तयार होण्याकरिता फार कमी वेळ लागतो, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होतात। आणि बघा, मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि इतकं सेलसर आपल्याला मिश्रण पाहिजे आहे। आता मी थोडं थोडं मिश्रण जे आहे या आप्पे पात्रामध्ये टाकत आहे। हे बघा, आणि यामध्ये मी बेकिंग सोडा वगैरे अजिबात टाकलेला नाही आहे, इनो वगैरे सुद्धा टाकलेला नाही आहे, तरीसुद्धा आपले आप्पे जे आहेत एकदम छान असे टम्म फुगणार आहेत। तुम्ही बघू शकता समोर, हे बघा। तर अशा प्रकारे आपण सर्व आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आता आपण शिजवून घेऊया, दोन्ही साईडनी आलटून पालटून छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, एका साईडनी झालेले आहेत आपले आप्पे। आता आपण पलटवून घेऊया आणि बघा किती सहजतेने निघत आहेत, अजिबात आप्पे पात्राला हे चिपकले नाही आहेत। हे बघा, आणि किती छान टम्म फुगलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आता आपण हे पलटवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी दोन्ही साईडनी पलटवून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण शिजवून घेऊया। हे बघा, दोन्ही साईडनी छान असे तयार झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। हे बघा, तर हे जे आप्पे आहेत ना, गोड आप्पे काशी कोहळ्याचे, गरमागरम खायला खूपच छान टेस्टी वाटतात आणि झटपट सुद्धा तयार होतात, तेल सुद्धा अजिबात लागत नाही। बिना तेलाचा हा पदार्थ
हेल्दीसुद्धा आहे. तर काढून घेऊया आपण सर्व अप्पे आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा अप्पे आपण तयार करून घेऊया. तर हे बघा सर्व अप्पे जे आहेत इथे तयार झालेले आहेत आपले. हे बघा दुसऱ्यांदा सुद्धा मी छान असे अप्पे तयार करून घेतलेले आहेत. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि मी रेसिपी बघितल्याबद्दल, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा. आणि बघा किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील.